महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। यावेळी महायुतीने दणदणीत विजय मिळवून राज्याचं त्यांचं वर्चस्व स्थापित केलं आहे। मात्र यावेळी महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे। या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील भरभरून यश मिळालं आहे, कारण अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ 53 ठिकाणी उमेदवार दिले होते। त्यापैकी तब्बल 41 जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारांचा तब्बल 40 ठिकाणी सामना झाला होता, परंतु या 40 जागांचा निकाल काय लागला आहे हे आपण जाणून घेऊयात। शरद पवार वर्सेस अजित पवार, त्या 40 जागांचा निकाल नेमका काय लागला आहे ते पाहूयात। अणुशक्ती नगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक यांचा शरद पवार गटाचे फहाद अहमद यांच्या विरोधात लढत झाली। या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत सना मलिक यांचा विजय झाला। श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विरुद्ध शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्यात सामना झाला। या सामन्यात आदिती तटकरे या भरघोस मतांनी विजय झाल्या। जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके विरोधात यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांच्यात सामना झाला, पण या मतदारसंघात दोन्ही गटाच्या उमेदवारांचा विजय झाला नाही। या मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांचा विजय झाला आहे। आंबेगावात अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम असा सामना झाला। या लढतीत दिलीप वळसे पाटील विजय झाले। शिरूरमध्ये अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विरुद्ध शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात लढत झाली। या लढतीत अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विजय झाले। इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून भाजपातून आलेले हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली, तर यावेळी दत्तात्रय भरणे यांचा इथे विजय झाला आहे। बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांच्या सामन्यात काका अजित पवारांचा विजय झाला। पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत झाली। यात अण्णा बनसोडे यांचा विजय झाला। वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला, तर बापूसाहेब पठारे विजय झाले। हडपसर मतदारसंघात अजित पवार गटाचे चेतन तुपे विरुद्ध शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली। या लढतीत चेतन तुपे यांचा विजय झाला। अकोलेत किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे यांच्यात लढत झाली। यामध्ये अजित पवार गटाचे किरण लहामटे यांचा विजय झाला। कोपरगावात आशुतोष काळेंविरोधात संदीप वरपे यांच्यात सामना झाला। यामध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांचा विजय झाला। पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार राणे लंके यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्यात लढत झाली। यामध्ये काशीनाथ दाते यांचा विजय झाला आहे। अहमदनगरमध्ये संग्राम जगतापांविरोधात अभिषेक कळमकर यांच्यात विजय झाला आहे। माजलगावात प्रकाश सोळंके विरोधात मोहन जगताप लढत झाली। यामध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांचा विजय झाला। बीड विधानसभेत संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर यांच्यात लढत झाली। यामध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला। आष्टीत शरद पवार गटाचे मेहबूब शेख विरुद्ध अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांच्यात लढत झाली। तसेच इथे भाजपकडून सुरेश धस मैदानात होते। या निवडणुकीत सुरेश धस यांचाच विजय झाला। परळीत धनंजय मुंडे विरोधात राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत झाली। यामध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजय झाले। अहमदपुरात बाबासाहेब पाटलांविरोधात विनायक जाधव लढत झाली। यामध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला। उदगीरमध्ये संजय बनसोडेंविरोधात सुधाकर भालेराव यांच्यात लढत झाली, मात्र यावेळी अजित पवार गटाचे संजय बनसोडे विजयी। माढामध्ये अभिजित पाटील विरुद्ध मिनल साठे यांच्यात लढत झाली, तर यावेळी शरद पवार गटाचे अभिजित पाटील विजय झाले। मोहोळमध्ये यशवंत मानेंविरोधात राजू खरे यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे राजू खरे विजय झाले। फलटण विधानसभेत दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील यांच्यात लढत झाली, तर यावेळी शरद पवार गटाचे सचिन पाटील विजय झाले। वाईमध्ये मकरंद पाटलांविरोधात अरुणा पिसाळ यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे मकरंद पाटील विजय झाले। चिपळूणमध्ये शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव यांच्यात लढत झाली, मात्र यावेळी अजित पवार गटाचे शेखर निकम विजय झाले। चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे नंदिता बाभुळकर आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली। या लढतीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजय झाले। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटके यांच्यात लढत झाली। अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विजय झाले। इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील यांच्यात लढत झाली, तर यावेळी जयंत पाटील विजय झाले। तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात लढत झाली, तर यावेळी रोहित पाटील विजय झाले। सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे विरुद्ध मनोज कायंदे यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे मनोज कायंदे विजय झाले। मोर्शीत अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार विरुद्ध शरद पवार गटाचे गिरीश कराळे आणि भाजपचे उमेश यावलकर यांच्यात लढत झाली। यामध्ये उमेश यावलकर यांचा विजय झाला। तुमसरमध्ये राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे, तर यावेळी यांच्यात लढत झाली। अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विजय झाले। अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम यांच्यात लढत झाली। अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम विजय झाले।
पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक विजयी झाले. वसमत विधानसभेत राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे राजू नवघरे विजयी झाले. येवल्यात छगन भुजबळांविरुद्ध माणिकराव शिंदे यांच्यात लढत झाली, तर यावेळी छगन भुजबळ विजयी झाले आहेत. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे यांच्यात लढत झाली, तर यावेळी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विजयी झाले. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ विरुद्ध सुनीता चारोस्कर यांच्यात लढत झाली. अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ विजयी झाले आहेत. शहापुरात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा यांच्यात लढत झाली, मात्र यावेळी अजित पवार गटाचे दौलत दरोडा विजयी झाले. मुंब्रा कळव्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला यांच्यात लढत झाली, यावेळी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा.